तुम्हाला सांगते, तुम्ही या मशीन समोर बसलात ना तर एकदम जंटलमन दिसता. दिसता म्हणजे काय? आहेच मी जंटलमन. जयनं शिकवलं वाटतं सगळं. बरं झालं ना. दर महिन्याला हिशोबाला जुनी डायरी घेऊन बसण्यापेक्षा हे चांगलं आहे. वा, मस्त झकास. तुम्हाला काय पाहिजे? चहा, बिस्किट, खारी? अरे बापरे, कडुलिंबाला अचानक उसाची चव यावी तसं झालंय तुझं. काय परवा पाऊस पडला तुझी तब्येत बिघडली काय तुझी? पाहिलं, तुमचं हे असंच आहे. कधी बी तुमच्याशी नीट बोलायला जावं तर तुम्ही थट्टाच करता. असं अचानक विचारून तू थट्टा करतेस माझी. हे बघ, मला काही नकोय. तुझं काम कर. मी काय म्हणाले काका, जोगेश्वरीला सर्कस लागली. तुला सर्कशीत काम करायचं असेल तर आधी घरातली कामं कर, मग जा तिकडं. सर्कशीत काम करायला नाही, सर्कस पाहायला जा काकूंना घेऊन. तुला सांगतो, हिच्या बरोबर आधी संसार करताना तारेवरची कसरत चालली माझी. आणखीन सर्कस कशाला? तू काय बघत बसलेस? जा काम कर तुझं. तो पंखा पुस बघ, असा काळा पडलाय तुझ्यासारखा. माझ्यासारखा काळा? काय म्हणाले काका तुम्ही? खरं आहे, तू पंखा बघत नाही कधी. निदान आरसा तरी बघत जा. तू जा, काम कर तुझं. तयारी कर सगळी, मी बोलते त्यांच्याशी. तयारी? कसली तयारी? अहो, अण्णांचे मित्र येणार आहेत ना, त्याची. विसरलोच होतो मी. आणि ही शाळी म्हणते मला सर्कस बघा. पण मी काय म्हणते, आपण जाऊया ना जरा कुठेतरी बाहेर. फार कंटाळा आलाय हो. हे काय? अगं, आज अण्णांचे मित्र येणार आहेत आणि आपण बाहेर जायचं. हे बघणार कोण घरातलं सगळं? मी कशाला आहे? आणि आदिती पण आहे ना. तू आधी घरची कामं आवर. काय ग? नाही, घरात पाहुणे येणार आपले आणि तू बाहेर जायचं म्हणतेस? तेच सांगते मी. बरं दिसतं का? अण्णांचे मित्र येणार आणि आपण घरातच थांबायचं. उगाच कशाला त्यांच्यात दुडबुड करायची. मी काय म्हणते, जरा त्यांना मनमोकळेपणाने गप्पा मारू देत ना. आपण जाऊया मस्तपैकी गार्डन मध्ये फिरायला. नको. अगं, असं असतं तर मी आज कुलकर्णीला नसतो का भेटलो? त्याला खरं तर मला भेटायला बोलवलंय. काय? तुम्ही कुलकर्णी भाऊजींना भेटायला जाणार होतात? हो, आता आपण काय, अण्णांचे मित्र येणार आहेत ना म्हणून थांबलोय. अहो, एकीकडे अण्णांचे मित्र येणार आहेत तिकडे बघा, नाहीतर एकीकडे तुम्ही. मित्र भेटायला येणार म्हणून किती खुशीत आहेत ते, आणि तुम्ही मित्रांना टाळता. काय ते सदाभाऊ आता आले तर त्यांच्या पाहुणचाराचं बघायला नको? अहो, त्यासाठी मी थांबते. पण तुम्ही कुलकर्णी भाऊजींना भेटून या, नाहीतर ते थट्टा करतात माझी. वहिनी, तुमच्यामुळे मित्र अगदी घरकोंबडा झालाय. असा म्हणतो तो रानकोंबडा. दाखवतो आता ना, त्याला भेटायलाच हवं मला. जा, बरं होईल. नाही म्हणजे बरं वाटेल त्यांना. ठीक आहे, भेटतोच ते आता टाकल्या कुलकर्णीला. जातो. आणि जरा गप्पा मारा त्यांच्याशी, नुसतं मुखदर्शन करून येऊ नका. आता गप्पा रंगल्या की वेळ लागतोच. लय वेळ लागल. नाही म्हणजे गप्पा रंगल्या की ये कसा जातो ते कळतच नाही ना. हो, पण अण्णांच्या मित्राचा पाहुणचार नीट करा.
काही कुठली तक्रार यायला नको. हो काका, तुम्ही या. आज कृष्ण आणि सुदाम्याची भेट होते तशी माझी आणि कुलकर्ण्याची भेट होते असं वाटतं. सगळे आतुर झालेत एकदम. चला येतो. तुम्ही कुठे निघालात? आता तुमचे मित्र येणार आहेत तुम्हाला भेटायला. मी जातो माझ्या मित्राला भेटायला. टाकल्या कुलकर्णी काय त्याची जरा ना हजेरी घ्यायची. काहीतरी बोलत असतो माझ्याविषयी. तुम्ही बसा गप्पा मारत मित्राबरोबर. पण तुम्ही सुद्धा गप्पा मारायला असला तर गप्पा आणखीन रंगतील. अण्णा, अहो ते थांबले असते, पण आधीच ठरलाय ना कार्यक्रम. कुलकर्णी भाऊजी वाट बघत असतील. असंही त्याला कुठे काम धंदे असतात. रिटायर झाल्यापासून घरी बसून चॅटिंग करत असतो. बाप्पा, काका तुम्ही नाही गेलं तर त्यांना वाईट वाटेल ना. काय काकू? हो, आता बघा, अण्णाचे मित्र इथे नाही आले तर अण्णांना वाईट वाटेल की नाही? तुला खूप काळजी आहे ग कुलकर्णीची. हे बघा, आता वादाला सुरुवात नको. त्यापेक्षा तुम्ही निघा बरं. अण्णा, कुलकर्णी भाऊजी वाट बघत असतील. नंतरही यांची भेट होईलच ना पाहुण्यांशी. बरं मग या तुम्ही. नंतर कधीतरी भेट करून देईन सदाची. येतो मी. चला. हाँ बोल सुहास. बस रे सुहास. किती दिवसांनी भेटतोयस. हो बरं वाटलं खूप. कसं आहे सुहास? बरं आहे ना. शकू, जर चहा नाश्त्याचं बघ. हा, मी आलीच. हा, काकू, सदा काका आणि अण्णा वर्षानुवर्षांचे मित्र आहेत. अगदी जवळचा. म्हणजे अडचण आली तरी सदा आणि आनंद झाला तरी सदा हवाच. खूप झालं हा कौतुक. सदा काका, या आमच्या केतकर काकू. नमस्कार. अण्णांकडून तुम्हा दोघांबद्दल खूप ऐकलंय, पण केतकर कुठे दिसत नाहीयेत. ते जरा बाहेर गेलेत. आणि काकू, हा सुहास. सुहास कसा आहेस तू? मी बरा आहे. तुम्ही सुहासला ओळखता? माझ्याकडनं बऱ्याचदा सुहासचा विषय निघालाय ना अण्णा. खूप हुशार आहेस हं सुहास. अगदी बरोबर आहे. मी आणि अण्णा कसे तसे सुहास आणि जय एकमेकांशिवाय करमत नाही. जय, मला तुझ्याशी थोडंसं कामाचं बोलायचं. अरे जय, बघतोयस का असा? जा, तुम्ही दोघ जण आत जाऊन बोला. थँक्यू काकू. चल. या मुलांचं जगच वेगळं आहे. आता इतक्या दिवसांनी भेटले तर गप्पा टप्पा मारायच्या ते नाही. यांच्या कामाच्या गोष्टी झाल्या सुरू. काका घ्या चहा. सुहासला चहा आणि पोहे आत नेऊन दे. हा चालेल. सदा, अरे मला कोणा परक्याकडे राहतो तसं वाटतच नाही. अगदी थोरला भाऊ आणि वहिनी असावी ना तसंच. खूप करतात ही माणसं माझ्यासाठी. हे बरं आहे अण्णा तुमचं. नातं जोडता आणि वर म्हणता की किती करतात म्हणून. एका क्षणात आपलं मानता आणि एका क्षणात परक करता. हो, पण आदिती आणि जय इकडे खुश आहेत एवढं मात्र नक्की. हा, घे. आणि आता बोल.
हे प्रेझेंटेशनचं काय नवीन? हो, एक चांगली ऑफर. ऑफर? हो, एका कंपनीला प्रेझेंटेशन बनवून हवंय. त्यांना चायनामध्ये प्रेझेंट करायचं. त्याचे चांगले पैसेही देणार आहेत. आपण वाटून घेऊया ना, काय म्हणतो? आता विचार कसला करतोस जय? नाही, करायला काही हरकत नाही. पैशांची गरजही आहेच. हे प्रेझेंटेशन त्यांना फार अर्जंटली हवं ना, त्यामुळे तू आजच बघून घे. मी डिटेल सगळे मेल केलेत तुला. ओके. काका आता अभि आल्यावर तू परत जाणार विरारला? हो. अरे पण इथे तुझी जास्त चांगली काळजी घेतली जात असेल ना. काकू काका येणार नाहीत ना लवकर? काळजी करू नकोस ग, नाही येणार ते. आता तिकडे पोचले असतील, आता त्यांच्या गप्पा सुरू होतील. आणि एकदा का कुलकर्णी भाऊजींबरोबर गप्पा सुरू झाल्या ना की संपता संपत नाहीत. पुढे काही काळजी करू नको. कोणाला असेल रे? केतकर आले वाटतं. म्हणजे सदा, आज तुझी त्यांच्याशी भेट नक्की होणार. काका? काका एवढ्या लगेच? नाही नाही, ते नाही येणार इतक्यात. मग कोण आलं असेल? अदिती, जरा दरवाजा उघड ना. बघ, मगाचपासून बेल वाजवतंय कोणतरी. कोण आलंय बघ. केतकरांना राहवलं नसणार. घरात कोणीतरी आलंय आणि आपण बाहेर, म्हणून तेच परत आले असणार. किराणा मालाची ऑर्डर घेऊन आलोय. नशीब नशीब किराणा मालाचं सामान घेऊन आलाय. सकाळीच दिली होती यादी. आदिती, तू सामान मोजून घे, मी पैसे घेऊन येते. हो. दिलेल्या लिस्ट प्रमाणे सगळं सामान आणलंय ना? हो. हे घे. पैसे सुट्टे पैसे द्या ना. नाही बाबा, सुट्टे पैसे नाहीत आता. ठीक आहे, मग मी लगेच घेऊन येतो. एवढं हसायला काय झालं सगळ्यांना?
काही गंमत झाली आहे का? गंमतच झाली ना, आम्हाला वाटले की काका झाले म्हणून. अहो म्हणजे हे आले असते ना तर त्यांचीच बडबड सुरू राहिली असती. तुम्हाला त्यांनी बोलूच दिलं नसतं, अगदी हैराण करून टाकलं असतं. नाही हो, हैराण वगैरे काही नाही. उलट ते बोलायला लागले ना की वेळ कसा जातो हे सुद्धा कळत नाही. हो, अशी कित्येक वर्ष गेली ते बोलतायत आणि मी ऐकते. तो मुलगा असेल मग असा सुट्टे घेऊन आला असेल. मी बघतो. कोण आहे रे? काकू हाच आहे, सुट्टे घेऊन आलाय बहुतेक. साहेब पैसे. अरे तू सुट्टे आणायला गेला होतास ना? हा, माझ्याकडे होते, मी दिले. तो परत कुठे येणार तो? साहेब पैसे. हा हो, दे दे. काका तुम्ही आलात? हो म्हणजे काय यावंच लागलं? टाकले कुलकर्णींनी टाका दिला. म्हटलं बरं झालं, अण्णांचे मित्र आले, त्यांच्याशी पण परिचय होईल आणि गप्पा पण मारता येतील. आता काय माझ्या घरात मी येऊ की परत जाऊ? चला. काका याचा आता पुतळा काय झालाय? बरं झालं तुम्ही आलात. सदा, तुझी आणि केतकरांची भेट आज नशिबातच होती. एखादी गोष्ट घडायची असली की ती घडतेच हो. आता काय मला जावं लागलं, कुलकर्णीने टाइम दिली आमच्या, त्यामुळे यांना भेटता आलं. म्हणजे कुलकर्णीने टाइम दिली हे निमित्त. खरंय. अहो पण तुम्ही असे अचानक का आलात? फोन करून कळवायचं तरी ना. घरी जायचं तर कळवायचं कशाला? अहो म्हणजे कदाचित कुलकर्णी भाऊजी मागावून येत असतील किंवा तुम्ही उशिरा पोहोचला असाल आणि म्हणे त्यांनी टांग दिली. अहो त्यांना फोन करून निदान घरी जातोय असं कळवायचं तरीत ना. तसं काही नाही ग. अगं त्या टकल्यांना मला फोन करून कळवलं येत नाही म्हणून, मग निघालो मी. त्यांचं म्हणे काहीतरी महत्वाचं काम निघालं. त्याचं पण आजच काम असावं. काही सगळं व्यवस्थित आहे ना? नाही म्हणजे मी परत आलेलं बघून मला असं वाटतंय तुमचा सगळ्यांचा रसभंग झालाय. नाही नाही काका, असं काही नाहीये. अरे मग बाजारात आलेल्या हापूस आंब्यासारखा तुझा चेहरा आंबोशीच्या कैरीसारखं का झालंय? हे असं सुरू होतं तुमचं. घरात पाहुणे आले तरी तुमचं आपलं काहीतरी भलतच. गंमत केली ग. याचा चेहरा बघ. लपाछपी खेळताना आपण पकडले गेल्यावर लहान मुलांचा चेहरा कसा होतो आता झाला याचा चेहरा. अण्णा आता पावड्यांची ओळख करून देणारच की नाही? नाहीतर हे पावडे थोड्या वेळाने स्वतःहूनच म्हणतील का हो तुम्हीच केतकर ना, तुमची बडबड ऐकली नाही आम्ही ओळखलं असं म्हणतील. हे सदानंद म्हणजे आपला सदा, माझा चाळीतला जुना दोस्त. होय का? हो दोस्त कसला,
धाकटा भाऊच. हा. आम्ही चाळीत बघा म्हणजे अगदी एक कुटुंब असल्यासारखं राहायचो. खरं तर चाळ म्हणजे कुटुंबच असतं अण्णा. पण चाळीतली माणसं चाळ सोडून गेली आणि ती चाळीतली संस्कृती हरवली नाही काय. अगदी खरंय. हो. आता या परशाचंच बघा ना, हा विरारला राहायला गेला आणि कुटुंबातला एक माणूस कमी झाल्यासारखं वाटायला लागलं. कसं आहे बघा, कित्येक घरात रात्रीपर्यंत वाचला जाणारा पेपर आज सकाळी एकाच घरात वाचला जातो आणि दुपारी रद्दीच्या ढिगार आहेत. अरे पण तुम्ही दोघं अजूनही एकमेकांना भेटताय. वा, याला म्हणतात मैत्री. आमचं टाकल्या टांग दिली ना त्यांनी. हो, पण त्यांनी टांग दिली म्हणूनच आपली भेट झाली ना. मी तर आभारच मानेन त्यांचे. सुहास कडून तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं आणि आज भेट झाली तुमची. कुणाकडून ऐकलं म्हणालात? सुहास कडून. हा बघा, हा जयचा मित्र सुहास. नमस्कार.